Audio Jungle. Audio Jungle. भारत घटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय असो. सूर्य ज्यांनी देशाला एक नवी दिशा दिली आणि ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना रोजीरोटी कमवण्याचा पूर्ण सन्मान अधिकार मिळाला असे महामानव त्यांच्या चरणी वंदन करतो, नमन करतो आणि त्याला नतमस्तक होऊन एवढं सांगू इच्छितो की आज या ठिकाणी ज्या बाबासाहेबांनी जो मूळ मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्या मूळ मंत्राचं जो पालन करेल तो आयुष्यात दुःखी राहू शकत नाही असं मी प्रामाणिकपणे सांगू शकतो. आणि एवढंच नव्हे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि माझे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या वतीने, सुनील तटकरे साहेबांच्या वतीने, छगन भुजबळ साहेबांच्या वतीने आणि मुंबईचे कार्याध्यक्ष आदरणीय शिवाजीराव नलावडे आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश भालेराव साहेब आणि मुंबई जिल्हा तालुका वार्ड इतरातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना लाख लाख वंदन करतो, नमन करतो. त्यांच्याबद्दल जेवढं नमन आणि वंदन केलं तेवढं कमीच आहे. आणि या देशामध्ये पण जगामध्ये ते खरं कोण देव आहे तर हा देव आपण सर्वांनी पाहिलेला आहे. मानव आपल्यासाठी सर्व लोक जगतात. जो मनुष्य दुसऱ्यांसाठी जगतो त्या माणसाचं जीवन सफल असतो. त्या माणसाचा हे महामानव यांनी असं करून दाखवलेलं आहे. आज जेव्हा कोणावर प्रसंग येतो, जेव्हा कोणावर काय आडी अडचण येते, तेव्हा जर त्याला कोण वाचवत असेल तर फक्त आणि फक्त संविधान. म्हणून मी या संविधानाला नतमस्तक होतो. या संविधानाबद्दल जेवढं कौतुक केला तेवढं कमीच आहे. आणि एवढंच नव्हे, मी आज या ठिकाणी सर्व जाती धर्मांच्या लोकांना जर या मुंबई शहरामध्ये रोजी कमवण्याचा अधिकार मिळालेला आहे तर फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे. याच्यामध्ये मला सांगताना अभिमान वाटतो. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या सर्वांनी ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी लोकांची सेवा केलेली आहे त्याला अनुसरून त्यांच्या अनुयायी म्हणून आपण लोकांचं काम करूया, लोकांची सेवा करूया, लोकांच्या सुखात दुःखात सहभागी होऊया, लोकांच्या अडीअडचण सोडवूया, एवढं या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आलेले सर्व पदाधिकाऱ्यांनी विनंती करतो की आज या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणींनी आज जे आम्हाला भरभरून यश दिलेलं आहे याचा श्रेय सर्व महाराष्ट्राच्या जनतेला जातो. मी महाराष्ट्राच्या जनतेला नमन करतो, वंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. आणि अशाच प्रकारचा प्रेम, स्नेह आणि आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपण सर्व वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आणि आभारी आहे. या ठिकाणी असो आज आपण आज मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. पहिलं मी हे वाचन करेल, याच्यानंतर सर्वांनी सांगायचं, परत माझ्या मागे सर्वांनी बोलायचं आहे. भारताचे संविधान उद्देशिका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रीय एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर
1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आधी आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. आपण आज हे संविधान वाचलेलं आहे. मी आपल्याला परत एकदा सांगतो, एकदम जबरदस्त जयघोष द्यायचा सर्वांनी. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथाकथित भगवान बुद्ध यांचा, आपला संविधानचा, भारतीय संविधान चिरायू, भारतीय संविधान. अशा ठिकाणी आपण सर्वांनी जे संकल्प घेतलेला आहे त्याला अनुसरून आपण आजपासून कामाला लागूया आणि आपण आज एक संकल्प घेऊया की अशाच पद्धतीने आमच्यामध्ये वरिष्ठ पत्रकार सन्माननीय जगन्नाथ मोरे साहेब आहेत. त्यांचा अनुभव त्यांना सुद्धा अनुसरून आपल्याला काम करायचं आहे. एवढं वर्ष ज्याला आपण पत्रकारितामध्ये चौथा स्तंभ समजतो त्याला कंटिन्युटी या मोलूरमध्ये चालवण्याचं जर प्रामाणिक काम कोणी केलं असेल तर जगन्नाथ मोरे साहेब. मी त्यांचं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कौतुक करतो. आणि या ठिकाणी आलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व महिला भगिनींच्या सर्वांचा अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. कोणी पण या सर्वांनी तोंड गोड केल्याशिवाय कोणी जायचं नाही. तोंड स्वतःचा गोड करायचा आहे, याच्या पुढे दुसऱ्यांचे सुद्धा तोंड गोड करायचं आहे. घेतो तो श्वास आणि खातो तो घास. हाजी भीम ने कमाल ऐसा कर डाला, जाति पाति पाखंड पे लगा ताला. जाति पाति पाखंड पे लगा ताला, जाति पाति पाखंड पे लगा ताला. शेर की चले वो जमाना चला गया जब हम झुक के चलते थे. आज तो ये शेर सीना ताने चलते हैं. शेर की चले है चाल तान के सीना, देश न चलेगा संविधान के बिना. शेर की चले है चाल तान के सीना, देश न चलेगा संविधान के बिना. शेर की चले है चाल तान के सीना, देश न चलेगा संविधान के बिना. शेर की चले है चाल तान के सीना, देश न चलेगा संविधान के बिना. शेर की चलेगा चाल तान के सीना, देश न चलेगा संविधान के बिना. शेर की चले है चाल तान के सीना, देश न चलेगा संविधान के बिना. सुन लो, ताल न गलेगी भीम नाम के बिना, देश न चलेगा संविधान के बिना. ताल न गलेगी भीम नाम के बिना, देश न चलेगा संविधान के बिना. ताल न गलेगी भीम नाम के बिना, देश न चलेगा संविधान के बिना. ताल न गलेगी भीम नाम के बिना, देश न चलेगा संविधान के बिना. ताल न गलेगी भीम नाम के बिना, देश न चलेगा संविधान के बिना. ताल न गलेगी भीम नाम के बिना, देश न चलेगा